महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे ना आमची इंजिनिअरिंगची बीची लास्ट ओरल आहे. तर आज आम्ही ना एक ब्लॉग शूट करतो आहे. तर ओरल असताना जो पहिले जातो ना त्याला सगळे बाहेर आले क्वेश्चन विचारतात, तुला काय विचारलं, तुला काय विचारलं, चल बघू ते काय करताय सगळे. आज तुमच्या सगळ्यांची लास्ट ओरल होती. आज शेवटचा दिवस तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे ओरल प्रॅक्टिकलचा शेवटचा दिवस आणि इंजिनिअरिंग जर्नीचा पण शेवटचा दिवस म्हणू शकता. बोला, काय म्हणता? छान वाटतं आम्हाला. तुला कसं वाटतं? अरे मीच प्रश्न विचारतोय, तुम्ही बोला. तुझं सांगायचं काम आहे ना. खूप मस्त होती, खूप इझी होती. लास्ट ओरल होती, खूप मजा एकदम छान केली गाईस. कॉलेज सोडताना फर्स्ट ऑफ ऑल यांची ओरल तर झाली पण नाही आज. कारण आम्ही कोणालाच घाबरत नाही. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, एक्सटर्नल आम्ही कोणालाच घाबरत नाही. वा, वा, थँक्यू वा. सो मच. आम्हाला म्हणून 2 बॅक लागले होते पण. प्रोजेक्ट रिलेटेड कुठलाही काही इश्यू असलाच तर आम्ही विवेकला आवाज द्यायचो. विवेक हा इश्यू सॉल्व्ह करून देणार, कारण प्रोजेक्ट एक्सटर्नल समोर रन होणं हीच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. आणि जेवायला सगळे सोबत बसायचो. आमचा पूर्ण जो वर्ग होता तो पूर्ण आम्ही असं सोबत बसायचो. इंजिनिअरिंगच्या दिवसांमध्ये आम्ही खूप मज्जा केली, मस्ती केली, आनंद घेतला प्रत्येक गोष्टीचा. अशा छोट्या छोट्या मेमरी काही कॅप्चर केल्या आहे, कारण कॉलेज डेज आर ओव्हर बट मेमरीज आर रिमेनिंग. म्हणून असं करत छोटे छोटे रिव्ह्यू घेतले प्रत्येक फ्रेंडचे. हॅलो, हाय दीपा. तुला एक क्वेश्चन आहे. तुला कॉलेजमधली सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली? मला अॅन्युअल गॅदरिंग. ओके. हॅलो मयुरी. हाय नॅनो. तुला एक क्वेश्चन करते मी. तू आपल्या कॉलेजमध्ये अशी कुठली सगळ्यात जास्त मेमरी जपून ठेवशील? दांडिया. का ग? त्या दिवशी खूप धमाल केली होती आम्ही आणि खूप एन्जॉय झालं होतं सर्वांचा. वाव, गुड. रितू, हाय. कशी आहे? तुला एक क्वेश्चन करते. तुझी हॉस्टेल लाईफ कशी होती शताब्दी कॉलेज बद्दलची? छान होती. फ्रेंड्स खूप छान भेटला आणि खूप 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 एन्जॉय केलं. वाव, मस्त. हाय साक्षी. हाय ज्ञानेश्वरी. तुला कॉलेजमध्ये तू सगळ्यात तुझाच टाइम कुठे जास्त स्पेंड केला? इंस्टाग्राम रील स्क्रॉलिंग. मस्त का? हाय ऋतुजा. तू इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यापासून तुला सगळ्यात जास्त हरिशमेंट होती असं कधी वाटलं का? मस्त. हॅलो गाईज, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर एवढं ॲडमिशन शताब्दीला तुम्ही घेतलं, तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त हॅपीनेस कधी झालं? दरवेळेस जेव्हा आम्ही टॉपर बनलो, विवेक नावाची लेगेसी बनून चाललोय आज. कारण आम्ही दोघी विवेकी दो भाई दोनों दवाई. मी तो नाही से. हाय गायत्री. हाय. तू इंजिनिअरिंगला इकडे शताब्दीला ॲडमिशन घेतल्यानंतर ना सगळ्यात जास्त स्ट्रगल केव्हा केलं? जेव्हा गाडीवर येताना मी ट्रिप्सी आणलेले तेव्हा. का ग? कारण रस्ता माहीतच नाही, रस्त्यावर खड्डे, खड्ड्यात रस्ते बनवले. मूळ म्हणजे ती मोठी चाकच होती. ऐश्वर्या, तू ढकलत लास्ट इयर पर्यंत आली. तुझा प्रवास कसा होता? खूप सुंदर होता. विचार केला तर हसायला येईल. आणि तुला एकदा असंच प्रॅक्टिकल मध्ये ढकलून दिलं होतं, तुला कसं वाटलं होतं? हो, विवेकने मला दारातलं ढकलून दिलं होतं. एक्सटर्नल माझ्याकडे बघत होता. तू रडायला लागली होती ना? हो, डिजिटलचं प्रॅक्टिकलला मी खूप रडली होती. मला खूप क्वेश्चन विचारले होते. आन्सरचं एक पण नीट आलेलं नव्हतं. हसा सगळे, हसा. गाईज, आता सगळ्यांना क्वेश्चन विचारून झाले. राहिला प्रथमेश. चला तर प्रथमेशला क्वेश्चन विचारूया आपण. हाय प्रथमेश. हाय. कसं आहे? तुला क्वेश्चन असा आहे माझा की तू कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त बोलणे केव्हा खाल्ले? जेव्हा LSI चं प्रॅक्टिकल होतं आणि मी DBFS ची फाईल घेऊन गेलो होतो, त्या दिवशी एक्सटर्नल आलं होतं आणि त्यांनी DBFS ची फाईल बघितली. सुधार रे सुधार, लक्ष देत जा जरा. तेव्हा सर्वात जास्त बोलणे घालले होते. मी अजूनही रिमेंबर करतो का प्रिन्सिपल कडे नेलो होतं मला. ऑफवर्ड मोमेंट आहे. जाऊ दे, छोट्या छोट्या गोष्टीतनं माणूस शिकत असतो. इथं छोटंच आहे सर्व, कॉलेजच छोटं आहे.
कॉलेजवरनं येताना आम्ही दररोज समर्थ ज्यूस, बादशाह लस्सी, मँगो ज्यूस, पायनॅपल ज्यूस अशा प्रत्येक गोष्टींचा आनंद घेत गेलो. तसंच येताना शेवटच्या दिवशी आम्ही समर्थ ज्यूस प्यायला गेलो. मस्त आनंद घेतला.